राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजही आसाममध्ये आहे। काल गुवाहाटीमधील संघर्ष झाला आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय। आसाममधल्या नागरिकांशी राहुल गांधी यांनी संवाद साधलेला आहे। हे दृश्य सध्या आपण बघतोय। भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांची सुरू आहे आणि सध्या ही यात्रा आसाममध्ये आहे। काल गुवाहाटीमध्ये ही यात्रा पोहोचल्यानंतर पोलीस आणि सगळे यात्रेमध्ये सहभागी झालेले जे राहुल गांधी यांचे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये काहीशी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यावरून गुन्हा सुद्धा नोंदवला गेलेला आहे राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर। आणि आता आसाममधल्या नागरिकांशी संवाद साधत भारत जोडो न्याय यात्रा हळूहळू पुढे कूच करते। काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघालेली आहे। मणिपूरमधून तिची सुरुवात झाली, तिथून नागालँडमध्ये ही यात्रा पोहोचली आणि आता भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आहे। काल गुवाहाटीमध्ये काहीसा संघर्ष झाला। पोलीस आणि भारत जोडो न्याय यात्रेमध्ये त्यांचे कार्यकर्ते जे सहभागी झाले होते त्यांच्यात काहीसा वाद झाला, झटापट झाली, त्याच्यानंतर गुन्हा सुद्धा नोंदवला गेलाय। मात्र सध्या आता आसाममध्ये आहे भारत जोडो न्याय यात्रा आणि राहुल गांधींनी या नागरिकांशी संवाद सुद्धा साधला। एकीकडे आपण बघतोय आज सुद्धा भारत जोडो न्याय यात्रेला जो मोठा प्रतिसाद मिळतोय राहुल गांधींच्या, त्याची दृश्य गाडीच्या छतावर बसून राहुल गांधी सगळ्यांना हात दाखवतात, अभिवादन करतायत, अभिवादन स्वीकारतायत। आणि दुसरीकडची ही दृश्य आपण बघतोय। काल गुवाहाटीमध्ये काहीसा संघर्ष निर्माण झाला, तणावाची परिस्थिती होती। पोलीस आणि भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी झालेले राहुल गांधींचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काहीसा संघर्ष पाहायला मिळाला। मात्र या संघर्षानंतर सुद्धा आजही भारत जोडो न्याय यात्रा पुढे निघालेली आहे आणि त्याला तितकाच मोठा प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतो।